मी या ब्रांचचे ॲसेट आहात. गेले 15 वर्षापासून म्हणजे जेव्हापासून ही ब्रांच एस्टॅब्लिश झाली 2012 पासून आपण इथे वर्किंग करत आहात. या ब्रांचचं वर्किंग स्टाईल आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. तर आपण मराठी इतिहास भूगोल हे सेमीचं आणि हे इंग्लिश मिडियमचं मराठी आपण शिकवत आहात एवढं वर्ष. आपण खूप चांगल्या पद्धतीने त्या मुलांचं मराठी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्पेशल अचिव्हमेंट्स पण आहेत, कारण की मराठी हा असा विषय आहे की इंग्लिश मिडियमच्या मुलांना हा जमत नाही आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांना ऱ्हस्व दीर्घ समजत नाही, तर त्याला ते स्पेलिंग मिस्टेक समजतात. म्हणजे मराठी विषयामध्ये स्पेलिंग असतात का, तर नसतात, बरोबर आहे. पण मुलं त्याला काय समजतात की हे माझे स्पेलिंग मिस्टेक्स होतात. पण तुम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने ऱ्हस्व दीर्घ म्हणतात याला, आणि याला ऱ्हस्व दीर्घ कसं शिकायचं असतं, म्हणजे पहिला मात्रा पहिली, दुसरा मात्रा दुसरी वेलांटी, पहिली वेलांटी, किंवा जो पहिला उकार आहे दुसरा उकार आहे, विरामचिन्हांचा वापर कसा करायचा आहे. आणि मराठी हा बेस्ट ऑफ 5 मध्ये बोर्डामध्ये किती महत्त्वाचा सब्जेक्ट आहे हे आपण चांगल्या पद्धतीने आजपर्यंत समजावलेलं आहात, शिकवलेलं आहात, आणि खूप चांगल्या स्पेशल अचिव्हमेंट्स आपल्याकडून घडलेल्या आहेत या 15 वर्षामध्ये. तर तुम्ही मराठी शिकण्यासाठीच चाटे क्लासेस थर्मॅचौक या ब्रँचमध्येच काय यायचं मुलांना, किंवा मराठी किती महत्त्वाचं आहे हे काय सांगू शकाल? मी सविता पाटील, थँक्यू सर मला बोलण्याची संधी दिली. मी 15 वर्ष झाले या ब्रांचमध्ये आहे. आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंग्लिश मिडियमच्या मुलांचं काय होतं की सगळे विषय इंग्लिशमधून असतात आणि मराठी विषय एक असा राहतो की मुलांना मग इंग्लिशमधून जास्त शब्द साठा राहतो, मराठीमध्ये एक सब्जेक्ट असल्यामुळे मुलं खूप दुर्लक्ष करतात आणि त्याच्यामुळे वाचन लेखन मुलं करत नाहीत. आणि मग त्याच्यामुळे आपण काय करतो की 8वीमध्ये मुलगा जेव्हा आपण आता 7वीच्या दिवाळीनंतर आपण स्टार्ट करतो की जेणेकरून तो 8वीमध्ये छान तयार व्हावा. मग 7वी 8वी 9वी हे 3 बेस जे आहेत ते 10वीसाठी खूप महत्त्वाचे आहेत. मग त्याच्यासाठी आपण काय करतो, अगदी म्हणजे मी 9वीचा जरी वर्ग असला तरी मुळाक्षरापासून सुरुवात केलेली आहे. कारण मुलांना अजूनही अशी मुलं इंग्लिश मिडियमची आहेत की द ध न बाणाचा न नळाचा कोणता हे अजूनही या ठिकाणी उच्चारही चुकीचे करतात आणि लिहितातही चुकीचं. मग त्याच्यामुळे त्यांना अगोदर मुळाक्षराची मी सवय लावते, म्हणजे त्यांच्याकडून बोलून घेते, लिहून घेते त्यांना. म्हणजे मी बऱ्याच वेळा असं बघितलं, बोलायला सांगितलं तर कंटिन्यू अपासून न्यपर्यंतही मुलांना व्यवस्थित बोलता येत नाही. मग ते सुरुवातीला आपण इथं बेसिक जेव्हा आपण घेतो त्यावेळेस ते करून घेतलं जातं की तेव्हा मग मुलांचे ते व्यवस्थित उच्चार त्यांच्या लक्षात येतात आणि काय लिहिलं पाहिजे हे त्यांना कळतं. दुसरी गोष्ट ऱ्हस्व आणि दीर्घ मराठीमध्ये मुलं उत्तरं लिहितात, पण होतं काय की आम्ही लिहितो आणि अगदी म्हणजे करेक्ट आन्सर आहे पण मार्क्स का कट होतात, कारण लँग्वेजमध्ये ऱ्हस्व दीर्घला फार महत्त्व आहे. मग ते मुलांना समजत नाही, पहिली वेलांटी द्यायची दुसरी वेलांटी द्यायची की पहिला उकार द्यायचा दुसरा उकार द्यायचा. मग यासाठी आपण या ठिकाणी इथे बेसिक शिकवत असताना उकाराचे नियम, वेलांटीचे नियम हे सुद्धा घेतले जातात. मग तेव्हा मुलांना लक्षात येतं की पहिली वेलांटी कधी द्यायची, दुसरी वेलांटी कधी द्यायची, आणि त्याच्यामुळे त्यांचा उच्चारही सुधारतात आणि शब्दसाठा वाढतो, शब्दसंग्रह वाढतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेसिक बरोबर फक्त हे नियमच शिकवले जात नाही, तर त्याच्याबरोबर आज आपण बघतोय की पेपर पॅटर्न बदललेला आहे आणि मुलांना 9वी 10वीला स्वमत हा एक नवीन प्रश्न आलेला आहे की 3 मार्कासाठी आहे. तो फार इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक पॅसेजमध्ये तो प्रश्न येतो. मग त्यामध्ये मुलांचं स्वतःचं मत असतं. मुलं काय करतात की प्रश्नोत्तर पाठ करतात, पण स्वतःचंही मत मांडता आलं पाहिजे. हा एक छान प्रश्न त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेला आहे खरं, कारण मग स्वतःला बोलण्याची जी किती क्षमता आहे मुलांची हे त्याच्यामधून ओळखून येतं. मग हे सुधारण्यासाठी आपण काय करतो की मग मी काही त्याच्याशी पाठाशी रिलेटेड काही प्रश्न मुलांना विचारते, हां तुला काय वाटतं. मग असं त्यांच्याकडून ते बोलून घेतल्यामुळं मग त्यांची ती क्षमता वाढते, बोलण्याची क्षमता वाढते. काही मुलांना आत्मविश्वास नसतो, उभं राहतायत, माझं चुकेल, मला कोणी हसेल का, तर आपण आवर्जून त्या मुलांना तयार करतो या ठिकाणी की जेणेकरून त्यांनी 10वीत जाईपर्यंत पूर्ण त्यांची क्षमता ती वाढते, आत्मविश्वास वाढतो, मनातील भीती जी आहे ती दूर होते. बरोबर. आता तुमचं असं म्हणणं आहे की तुमच्या मुलाचं ऱ्हस्व दीर्घ इम्प्रूव्ह होण्यासाठी किंवा तुमचं मराठी सब्जेक्ट हा बेस्ट ऑफ 5 मध्ये बसण्यासाठी तुम्ही आमच्याकडे 7 स्टँडर्डपासून त्या मुलाला पाठवा, बरोबर आहे. पण 7 स्टँडर्डमध्ये 7 स्टँडर्डपासून ते 10 स्टँडर्डपर्यंत त्या मुलाच्या
रस्वदीर्घही इम्प्रूव्ह होतं, हो. त्याचं हँडरायटिंगही इम्प्रूव्ह होतं, म्हणजे शुद्ध लेखनही तुम्ही त्यांच्याकडून लिहून घेता. तर या वेने केल्याच्या नंतर काय स्पेशल अचिव्हमेंट्स आहेत की तुमच्या 90 मार्क्सच्या वरती काही मुलं आहेत या आतापर्यंत तुमच्या या वर्किंग 90 मार्क्स जे आहेत त्याच्यावरती 13 विद्यार्थ्यांना मार्क्स मिळालेले आहेत आणि 80च्या वरही बरेच विद्यार्थी आहेत. आणि आवर्जून हे मुलांनी मी तर म्हणते 8वीपासूनच क्लास लावला पाहिजे, कारण आपल्या इथं आत्ता कम्पेअर जर केलं, काही काहींना कसं माहिती नसतं की बाबा चला 10वी बोर्ड आहे ना त्यावेळेस आपण क्लास लावू असं पॅरेंट्स बोलतात. पण आपण जर ऑब्झर्व केलं की 8वीपासून असणारे मुलं आणि 10वीत आलेली मुलं ह्याच्यामध्ये खूप तफावत आहे. कारण ही मुलं आपण तयार केलेली असतात 8वी 9वी 10वी म्हणजे पूर्ण बेसिक करून घेतल्यामुळे तो 10वीत पूर्ण तयार होतो. पण 10वीत जर मुलांनी अचानक ॲडमिशन घेतलं तर त्यांचं बेसिक ते एवढ्या प्रमाणात ते होत नाही. त्याच्यामुळे हे 8वीपासूनच ॲडमिशन घेतलं पाहिजे. व्हेरी गुड. मुलांची कशी काळजी घेतली जाते मॅडम? पेपरचं काय सांगाल तुम्ही की एक्झाम कशा पद्धतीने घेतल्या जातात, ते पेपर चेकिंग कधी मिळतं किंवा त्याचं ओपन डे आपण जे घेतो याच्या बाबतीत काय सांगाल? या क्लासचं खरंच हे एक वैशिष्ट्य खूप छान आहे की पेपर झाल्यानंतर आपल्या युनिट टेस्ट होतात चालू झाल्यानंतर बरोबर 8 दिवसामध्येच म्हणजे फ्रायडेलाच तो पेपर चेक करून दिला जातो 8 दिवसाच्या आतच. आणि त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये ज्या काही चुका होतात मुलांच्या ते रिमार्क पूर्ण त्याच्यामध्ये लिहून दिले जातात. आणि रिमार्क दिल्यामुळं मग मुलांना समजतं की आपण पुढच्या वेळेस ह्या चुका नाही करायला पाहिजेत, मग ते चुका करत नाहीत. आणि रिमार्क दिल्यामुळे मुलांनाही लक्षात येतं की अरे हे असं केल्यामुळे आपले मार्क्स कट झालेले आहेत, त्याच्यामुळे ते पुढच्या एक्झामला छान इम्प्रूव्ह होतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे म्हणजे इथून पुढे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आपल्याकडे आलेल्या सर्व मुलांचा छान प्रोग्रेस कराल. यावर्षीही तुमच्याकडून 90 मार्क्सच्या वरती मराठी अशा विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवणं खूप अवघड असतं, पण आपण 100पैकी 100 मार्क्स मिळवून देण्याचा यावर्षी नक्की प्रयत्न करावा. जे आपल्याकडे मुलं आले त्यांचं रस्वदीर्घ इम्प्रूव्ह करावं आणि त्यांच्या बेस्ट ऑफ 5मध्ये मराठी हा महत्त्वाचा सब्जेक्ट असला पाहिजे, एवढी आपण काळजी घ्याल. थँक्यू. आपण आतापर्यंत जेवढे सब्जेक्ट टीचर्स होते, काही आज टीचर्स अवेलेबल नव्हते म्हणण्यापेक्षा त्यांचे लवकर वर्किंग संपल्यानंतर ते गेले आणि आपण सडनली हा इंटरव्ह्यू आपण अरेंज केला होता. आपण सर्वांनी छान इंटरव्ह्यू दिलेला आहे. आपण खूप महत्त्वाचं कार्य करत आहात या ब्रँचमध्ये. ते या ब्रँचमध्ये महत्त्वाचे कार्य करत असताना मी एक ब्रँच हेड म्हणून मला अभिमान वाटेल की माझ्याकडे जी टीम आहे ही खूप चांगल्या पद्धतीने त्या मुलांना घडवण्यासाठी अहोरात्र कष्ट करत आहे. तर नक्की मी आग्रह करेल पॅरेंट्सला की तुमच्या मुलाचा जर बेस परफेक्ट करायचा असेल, त्याची बिल्डिंग जी एज्युकेशनल बिल्डिंग आहे ही जर मजबूत उभी करायची असेल तर त्या मुलाला 7 स्टँडर्डपासून आमच्याकडे पाठवलं पाहिजे. 7 स्टँडर्डमध्ये आम्हाला त्या मुलाचं कंपॅरिझन करता येतं की या मुलाला काय पाहिजे आहे, त्याची मेंटॅलिटी त्याची सायकोलॉजी ओळखता येते. आणि 7 स्टँडर्डपासून त्याला थोडं आम्ही प्रोग्रेसिव्ह बनवून त्याला 10 स्टँडर्डमध्ये अगदी त्याचा एक महत्त्वाचा परफॉर्मर म्हणून आपण इथून त्याला बाहेर करतो. तर या रिझल्टमधून त्याचं रिफ्लेक्शन येत असतं की रिझल्ट काय दाखवतं, म्हणजे आपलं वर्किंग हे रिझल्ट्समध्ये शो होतं. आणि या रिझल्ट्समध्ये शो होत असताना ज्यावेळेस त्या मुलाला अबोव 95% जातात किंवा त्याला 100% मार्क्स जातात, 100% मिळतात, त्याच वेळेस आपल्याला लक्षात येतं की आपलं वर्किंग किती इफेक्टिव्ह आहे किंवा किती प्रोग्रेसिव्ह आहे आणि आपण केलेल्या कामाची काय पावती आहे. तर इथून पुढे आपण सर्वजण जे काय मुलं आपल्याकडे आलेले आहेत, आपण तर कुठल्याही मुलाचं एक्झाम घेऊन त्याला ॲडमिशन देत नाही, पण आपला इतिहास असा आहे की आपण आजपर्यंत 15 वर्षामध्ये कुठल्याही मुलाला फेल होऊ दिलेलं नाही 10 स्टँडर्डला. ही ब्रँचची ह्या खासियत आहे आणि आपण याचे साक्षीदार आहात. तर इथून पुढेही आपण याच पद्धतीने वर्किंग करणार आहात. तर ज्या पॅरेंट्सनी आपल्याकडे मुलं पाठवले त्यांचा 100% प्रोग्रेस करण्याची जबाबदारी ही आपली सर्वांची आहे. पण ज्यांनी केलेले नाहीत ॲडमिशन त्यांना माझा एकच आग्रह आहे किंवा आपल्या सगळ्यांचा एकच आग्रह असेल की मुलं हे 2 तास किंवा 3 तास कोचिंग देऊन जर इम्प्रूव्ह होत नसतील तर आमच्याकडे या, आम्ही करून घेतो. बरोबर आहे. आम्ही जे कोचिंग देतो त्याचं रिव्हिजन करणं गरजेचं असतं. त्याचं रिव्हिजन कमीत कमी 3 तास त्या मुलाने रिडिंग लर्निंग आणि रायटिंग केलं पाहिजे. पण मुलं फक्त रायटिंगच करतात, रिडिंग लर्निंग करत नाही. तर रिडिंग लर्निंग कसं करायचं आहे ना हे आपण शिकवतो आणि हे शिकवण्यासाठीचं आपल्याकडे एक्स्ट्राचं एक ॲडव्हान्स फीचर असं आहे आपलं किंवा ॲडव्हान्स आपण हे करतो की त्या मुलाला रात्री 8 ते 11 बसवतो, त्याच्याकडून 1 तास होमवर्क आणि
2 तास त्याच्याकडून रीडिंग आणि लर्निंग करून घेतो आणि ते आपण गेले 3 वर्षापासून करतो. याचं रिफ्लेक्शन्स आपल्याला यावर्षी पर्सेंटेजमध्ये दिसलेले आहेत. कारण की 91 स्टुडंट्स होते आपल्याकडे लास्ट इयरला, 51 स्टुडंट्स हे 80 अबोव पर्सेंटेजवाले आहेत. तर हा एक अफलातून रिझल्ट आपण यावर्षी दिलेला आहे. तसंच आपल्याकडे 11-12चं इंटिग्रेटेड पण चालतं. तर इंटिग्रेटेडच्या बॅचेसमध्येही आपण CETला 95+ जे पर्सेंटाईलवाले आहेत हे कित्येक मुलं यावर्षी रिझल्टमध्ये दिलेले आहेत. तर या वेळेने आपण आपल्या ब्रँचचा आपण भविष्यातही येणाऱ्या मुलांचा आपण प्रोग्रेस करणार आहात. याबद्दल आपण बांधील असलं पाहिजे. दररोज एक प्रार्थना करायची आहे की मी ज्या मुलांना शिकवायला जाते ही माझी मुलं आहेत आणि या आपुलकीने, या प्रेरणेने किंवा याच वेने आपण दररोज येऊन वर्किंग करणं गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे त्या मुलांचं भविष्य घडवणं गरजेचं आहे. तर थँक्यू सो मच. आपण सर्वांनी इथे आज छान इंटरव्ह्यू दिलेला आहे. आपण भविष्यातही आणखीन काही इंटरव्ह्यूज करणार आहेत, पण इंटरव्ह्यू करत असताना रिझल्ट शो करणार आहोत आपण नेक्स्ट इंटरव्ह्यूमध्ये. तर आपण भेटूयात नेक्स्ट इंटरव्ह्यूमध्ये. थँक्यू.